हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तसेच एकादशीविषयी संभ्रम गैरसमज याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल. ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी त्या लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा. आज आहे 14 जानेवारी 2026 बुधवार. तर आज दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. या दिवसाचे कर्तव्य म्हणजे तिल मिश्रिक उदकाने स्नान, तिळाचे उटणे, अंगास लावणे आणि तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. 1947 पौष 11 बुधवार हा 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव कर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहना प्रकाराप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे व पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून आज आपण पिवळे वस्त्र घालणार नाही. तसेच हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाई हातात घेतलेली असून पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घसणे, कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयी सेवन ही करू नये. तसेच बऱ्याच जणांना वाटेल की एकादशीला तिळगुळ खाता येतो का? तर हो, एकादशीला तिळगुळ खाता येतो. बघा, 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी असा दुर्मिळ व पवित्र योग जुळून आला आहे. सणाचा आनंद आणि उपवासाची शिस्त या दोन्हींमुळे अनेक भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे. तर ते खुलासे आज आपण बघणार आहे आणि करून घेणार आहे. उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही. देव नित्य तृप्त आहे, म्हणून संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करणे पूर्णतः योग्य व शास्त्रसंमत आहे. परंपरेप्रमाणे गोड नैवेद्य आवश्यक दाखवावा. तसेच उपवास कोणी करावा? ज्यांचा एकादशीचा नित्यनियम वारी आहे त्यांनीच उपवास करावा. ज्यांचा उपवास नाही त्यांनी कोणताही दोष किंवा भीती न बाळगता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा व संक्रांती साजरी करावी. व उपवास करणाऱ्यांनी काय करावे? उपवास ज्यांना आहे त्यांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा, मात्र तो प्रसाद त्या दिवशी स्वतः ग्रहण करू नये. तो प्रसाद द्वादशीला पारण करताना घ्यायचा, हेच खरे शास्त्रसंमत आचरण आहे. तिळगुळ चालतो का? होय, तीळ आणि गुळ उपवासाला चालतात. विशेष म्हणजे ही एकादशीच षटतिला एकादशी असल्यामुळे तिळाचे सेवन व तिळदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. थोडक्यात काय तर देवाला नैवेद्य पुरणपोळीचा आणि भक्ताला लाभ भावभक्तीचा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.